हुजूर, एक बात मेरी समझ में नहीं आ रही है। ये बात तुम्हारी समझ में नहीं आएगी मुल्ला अहमद। इसमें हमारी एक चाल है, वो भी शतरंज की टेढ़ी चाल। हाँ हाँ, मैं मानता हूँ, लेकिन इस काफर संभा को इतना तवज्जो देने की क्या जरूरत थी? इतना ही नहीं, आपने बादशाह सलामत को उसकी सिफारिश तक कर दी। तो क्या हुआ? हुजूर, आपने उसकी यहाँ सिफारिश की और वहाँ बादशाह सलामत ने उसे दक्खन का राजा जाहिर किया तो बड़ी मुश्किल हो जाएगी। क्या होगा मुल्ला अहमद? हुजूर, आपने देखा नहीं, हमने उसे नजरकट में रखा, कड़े पहरे दिए, निगरानी तक रखी, लेकिन वो काफर संभा अपनी मनमानी करता रहा। पर ऐसी हालात में बादशाह सलामत ने उसे दक्खन का राजा का खिताब दे दिया तो वो हमारे सर पर बैठेगा, हमें अपनी उंगलियों पर नचाएगा। मुल्ला अहमद, हमने अपनी पूरी जिंदगी राजनीति के लिए है। राजनीति। हमने एक पत्थर से तीन तीन पंछी मार गिराए हैं। वो कैसे? वो कैसे? मुल्ला अहमद, बादशाह सलामत ने शंभू राजे को अगर मराठाओं का राजा जाहिर किया तो इसमें फायदा तो हमारा ही है ना। जब राजा जाहिर करेंगे तो शंभू राजे में और शिवाजी राजे में एक दीवार खड़ी हो जाएगी, और जब दीवार खड़ी होगी तो दोनों में गलत फहमियां बढ़ेंगी, और गलत फहमियां बढ़ेंगी तो हमारा रुतबा बढ़ेगा, हमारी अहमियत बढ़ेगी। और फिर शंभू राजे को हम यूं खत्म कर देंगे। बिल्कुल सही फरमाया। अगर हमने ऐसा नहीं किया तो हमें बहुत जल्द दिल्ली वापस बुला लिया जाएगा, और फिर क्या होगा? वहाँ रात दिन बादशाह सलामत के सामने हम हाथ बांधे यूं खड़े रहेंगे, और फिर हो सकता है कि वो उठाकर हमें रेगिस्तान में भेज दे। या अल्लाह, आपने सही फरमाया। इसलिए मुल्ला अहमद, हम शंभू राजे को राजा बनाना चाहते हैं। अब मेरी बात समझ में आ गई। शंभू राजे राजा बन जाएगा, उसकी अहमियत बढ़ जाएगी, उसका रुतबा बढ़ जाएगा, और उधर शिवाजी राजे का रुतबा खत्म हो जाएगा, उसकी अहमियत खत्म हो जाएगी, और फिर हम शंभू राजे को शिवाजी राजे के खिलाफ तलवार उठाने पर मजबूर कर देंगे। एक बात याद रखना मुल्ला अहमद, जब तक शंभू राजे हमारे साथ है, हम सब कुछ हैं। बिना सांप के सपेरा कुछ भी नहीं, उसकी कोई औकात नहीं। जैसा चलता है वैसा चलने दो मुल्ला अहमद, इसी में हम सबकी भलाई है, और फिर यही तो हमारी चाल है। खान साहब, आपका जवाब नहीं। अब हमने दक्खन पर शतरंज की बिसात बिछाई है मुल्ला अहमद। अब हमारा खेल देखना, हम कैसे खेलते हैं। दादासाहेब, त्या दिलेर खानाची प्रत्येक चाल ही तुमच्यावर मात करण्यासाठीच आहे। तो शतरंज खेळतोय तुमच्याशी। अक्कासाहेब, त्याची कल्पना आहे आम्हाला, त्याच्या वागण्यात खरेपणा नाही, म्हणून तर आम्ही सुद्धा त्याच्याशी जशास तसं वागतो आहोत। मान्य, पण त्याने जे आता रायगडावर शिफारस पत्र पाठवलंय त्यामुळे रायगडावर गैरसमज पसरणार, लोक पराचा कावळा करणार, आणि त्याचा त्रास कोणाला तर आपल्याला। मग काय करावं आम्ही? दादासाहेब, तुम्ही वहिनीसांबरोबर निघून जायला हवं होतं। एवढी चांगली संधी मिळाली होती, का थांबलात तुम्ही? उगाच आमच्यामुळे पायगुंता करून घेतला। का साहेब? दादासाहेब, आता आम्हाला शब्द दे, संधी मिळाली तर आमचा विचार न करता तुम्ही स्वराज्यात परत जा। तुम्हाला मोगल छावणीत सोडू? होय, स्वराज्यासाठी आणि आपल्या आबासाहेबांसाठी। ते होणार नाही। का होणार नाही? अक्कासाहेब, आम्ही मुघल छावणीतून जाऊ ते तुम्हाला सोबत घेऊनच। दादासाहेब, तुमची भावना समजू शकतो आम्ही, पण जोखमीच आहे ते। जोखमीच आहे? अक्कासाहेब, अहो, जी बहीण आमच्यावरच्या मायेपोटी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवते, रात्रंदिवस आईच्या मायेनं आमची सोबत करते,
त्या बहिणीसाठी प्रत्येक जोखीम छातीशी कवटाळू आम्ही, प्रत्येक जोखमीला भिडू. दादासाहेब, तुम्हाला कळत कसं नाही? या परिस्थितीत ते शक्य नाही. शक्य आहे शक्य अक्कासाहेब. अशक्य ते शक्य करण्याचा वारसा लाभलाय आपल्याला. फक्त त्यासाठी एक करावं लागेल. काय? त्या दिलेर खानाला गाफील करावं लागेल. एकदा का दिलेर खान गाफील झाला की आपण सुटलोच. शंभूराजे, तुम्हाला राजा होण्याची इतकी घाई लागली असेल असं आम्हाला माहिती आहे, आणि त्यासाठी तुम्ही इतपत थराला जाल असंही माहिती नव्हतं. शंभूराजे, तुम्ही आहात कोण आणि काय वागताय याचं भान आता तुम्हाला खरोखरच उरलेलं नाही. तुम्ही स्वराज्यात परतावं म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. सुनबाईंनी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला असं वाटलं की तुम्ही अडचणीत आहात. पण शंभूराजे, तुमची अडचण ही आहे की तुम्हाला स्वराज्यात परतायचंय ते मराठ्यांचा राजा म्हणून. पण मराठ्यांचा राजा होण्यासाठी औरंगजेब बादशाच्या शिफारसीची गरज नसते, तर या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांचा, डोंगर माथ्यांचा आणि दऱ्याखोऱ्यांचा होकार असावा लागतो. हे शंभूराजांनी नीट जाणून असावं. तुमची वर्तणूक ही शोभनीय नक्कीच नाही. मग आम्ही देखील तुम्हाला स्वराज्यातून बेदखल का करू नये? पण ही एका टोकाची भाषा होती. चकमक टोकाची भाषा तर नाही ना महाराज? पण शंभूराजे असं कधीच म्हणाले. बाजीपंत, आमचे शब्द अखेरचे. पत्रावर मोहर लावा, रवाना करा. जी महाराज. परंतु महाराज, पत्र शंभूराजांपर्यंत पोहोचणं अवघड गोष्ट आहे. हो ना. नाही म्हणजे चौक्या पहारे एवढे कडक आहेत की हे पत्र पोचवणार कसं? राहुजी पंत, पत्र शंभूराजांपर्यंत पोहोचणं कठीण असलं तरी दिलेर खानापर्यंत पोहोचणं तर सोपं आहे ना. म्हणजे दिलेर खानाचं पत्र जसं आपल्या हाती लागलं तसं आपलं हे पत्र दिलेर खानाच्या हाती लागेल. आलं लक्षात. त्या तजवीजीने पाठवतो. पाठवा. काय पाहताय पंत? इतकी वर्ष महाराजांसोबत सावलीसारखे राहून सुद्धा तुम्हाला एवढा अंदाज नाही. अंदाज म्हणजे महाराज शंभूराजांवर चिडलेत. हा, ते पत्रात देखाव्यापुरतं. प्रत्यक्षात दिलेर खानाची दिशाभूल. दिशाभूल तर आहे, पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट. कोणती गोष्ट? महाराजांनी शंभूराजांना स्वराज्यात आणण्यासाठी कंबर कसली आहे. आता लवकरच शंभूराजे रायगडावर येणार. कौन हो तुम? कौन हो तुम? मैं शेतकरी है. यहाँ क्या कर रहे हो? और क्यों आए छावनी में? सरकार, माझी गाय हरवली आहे. एका वाटोळीने सांगितलं गाय छावणी बाहेर चरते म्हणून त्या शोधत आलोय. चल भाग यहाँ से. जी हुजूर, जी. ठहरो, पकडायचं. हरामजादे, भागता है, तलाशी लो इसकी अच्छे से. जी हुजूर.
हुजूर, खलीता। खलीता, किसान के पास खलीता। बोल, किसे देने आया था? हुजूर, हुजूर मी गरीब शेतकरी आहे. सच सच बोल, नहीं तो जमीन में गाड़ दूंगा. दोन होऊन दिले. म्हणले खलिदा शंभूराजांना ते म्हणून आलो होतो. याच्या आगे पिछे मला काय बी माहिती नाही हुजूर, काय बी माहिती नाही. ले जाओ इसे और बंदी खाने में डाल दो. चलो माफी. मुल्ला अहमद, जी हुजूर. तीर एकदम निशाने पर लगा है. मुल्ला अहमद, देखा हमारा सियासती चाल का कमाल. हुजूर, क्या हुआ? क्या हुआ? अरे मुल्ला अहमद, कहाँ हो तुम? शिवाजी राजे संभा से बहुत नाराज है, बहुत ज्यादा नाराज. खान साहब, इसमें कौन सी बड़ी बात है? ये शिवाजी राजे तो संभा से बहुत पहले से नाराज. अरे वो तो नाराज थे ही मुल्ला अहमद, लेकिन अब नाराजगी और बढ़ गई है. नाराज? खान साहब, समझ गया मैं. ये जो सिफारिश पत्र हमने भेजा था उसी के कारण होगा. हाँ, बिल्कुल मुल्ला अहमद, बिल्कुल. हमारी सिफारिश मानकर आलमगीर बादशाह ने अगर संभा को दक्खन का राजा, मराठाओं का राजा जाहिर कर दिया तो शिवाजी राजे और ज्यादा गुस्सा हो जाएंगे और फिर शंभू राजे के पास हमारी कदम बोसी के अलावा दूसरा कोई रास्ता ही नहीं बचेगा. खान साहब, आप कदम बोसी की क्या बात कर रहे हैं? ये संभा तो अब आपके तलवे चाटते हुए आएगा. इंशाअल्लाह. अगर ऐसा हो गया ना मुल्ला अहमद, तो हम तुम्हारी तरफदारी ऊपर तक करेंगे और देखना फिर हम तुम्हें बहुत बड़ा सरदार बनाकर ही दम लेंगे. हुजूर, हुजूर. आइए आइए शंभू राजे, आइए, तशरीफ रखिए. शुक्रिया. शंभू राजे, आपने तो कहा था कि हम अपने वालिद को बहुत अच्छी तरह से पहचानते हैं. क्या पहचानते हैं आप? आप राजा होने जा रहे हैं. ये बात आपके वालिद ने सुनकर आपको बेदखल करने के लिए खत भेजा है. क्या? हाँ, खत शंभू राजे, आपके वालिद का खत. आप तक पहुंचने से पहले वो गलती से हम तक पहुंच गया. ये लीजिए. नाही, हे पत्र आमच्या आबासाहेबांचं नाही. ते असा मजकूर लिहिणार नाही, कदापि नाही. आप फिक्र मत कीजिए शंभू राजे, हम हैं ना आपके साथ. खान साहेब, खान साहेब, खान साहेब, आज आमच्या जिंदगीतला सगळ्यात मनहूस दिवस आहे. असं पत्र लिहावं आबासाहेबांनी आम्हाला, असा मजकूर लिहावा.
आजवर आम्ही स्वराज्य स्वराज्य करत बसलो, आबासाहेब जपत राहिलो. आमच्या मनातला होश आणि मनगटातला जोश आम्ही स्वराज्यासाठी दिला, पण आज डोळे उघडले आमचे खानसाहेब. कळून चुकलंय आम्हाला की हे स्वराज्य आमच्यासाठी नाही. स्वराज्यातलं आमचं मोल तीड दमडीच. खानसाहेब, अरे शंभू राजे, आप अपना दिल छोटा मत कीजिए. जी बिल्कुल बिल्कुल शंभूराज है. अरे खान साहब है तो सब है. खान साहब, अब आपके अलावा हमारा कोई ठोर ठिकाना नहीं. आम्ही आजवर तुमच्याशी ज्या पद्धतीनं वागलो, कधी चढेलपणानं उलट उत्तरं दिली, तुमच्याशी वाद घातला, तुमच्याशी भांडलो, एकेरी नावानं संबोधून तुम्हाला अपमानित केलं, तुमच्या मानेला तलवार लावली आम्ही. आज आमची चूक कळते आम्हाला. खानसाहेब, आता फक्त आपण आणि आपली छत्रछाया, आपल्याशिवाय आमचं कोणीच नाही. खानसाहेब, शंभू राजे, आप ये कैसी बातें कर रहे हैं? आप हमारे अजीज दोस्त थे, अजीज दोस्त हैं और हमेशा अजीज दोस्त रहेंगे. और अब आप तो हमारे दिल के बहुत करीब आ गए. खान साहब, हम तहे दिल से शुक्रगुजार हैं. आप देखते जाइए शंभू राजे, हमारी सिफारिश को मानकर आलमगीर औरंगजेब बादशाह आपको दक्खन का राजा, मराठाओं का राजा जाहिर कर देंगे. फिर देखना आप. नहीं नहीं खान साहब. शंभूराज से नहीं नहीं का क्या मतलब है? नाही नाही, खान साहेबांची प्रत्येक गोष्ट आम्हाला मान्य आहे, पण हात जोडून विनंती करतो, राजा घोषित करू नका. अरे ये क्या करें शंभू राजे आप? आपको मान सम्मान कबूल नहीं? आपला सन्मान खान साहेब, उलट अपमान होईल आमचा झाला तर. म्हणजे आम्ही राजा होऊ, पण चौकी पहाऱ्यातला राजा. आम्ही राजा होऊ, पण आमच्या भोवती तुमची गस्त, आम्हाला नजर कैद, कुठेही जायचा मज्जाव. तुम्हीच सांगा खान साहेब, हे असलं राजे पण काय उपयोगाचं? ये क्या शंभू राजे? मुल्ला अहमद, सारी चौकियां और सारे पहरे उठा लिए जाएं. लेकिन हुजूर, अरे लेकिन वेकिन कुछ नहीं मुल्ला अहमद. देखा नहीं, शंभू राजे ने अपनी गलती मानकर हमसे माफी मांग ली, तो अपने किए हुए बर्ताव पर वो हमसे शर्मिंदा हैं. और हमें क्या चाहिए? लेकिन खान साहब, नहीं शंभू राजे, आप अपने दोस्त को पहचान ही नहीं पाए आज तक. अभी तक आप यहाँ युवराज बनकर रह रहे थे, लेकिन आज से आप राजा बनकर यहाँ पर रहेंगे. खान साहब, हाँ शंभू राजे, आपकी शमशीर की चमक पूरे आसमान को रोशन करेगी. खान साहेब, आता आम्ही निश्चिंत झालो. निश्चिंत. इजाजत. कैसी बातें कर रहे हैं आप शंभू राजे? आप तो राजा हैं, राजाओं की तरह यहाँ से जाइए. देखा मुल्ला अहमद, छावा खरगोश बन गया. खरगोश की क्या बात कर रहे हो आप खान साहब? मैंने तो लोहे को मोम की तरफ पिघलते देखा. मुल्ला अहमद, हमने हालात ही ऐसे पैदा कर दिए कि शंभू राजे के पास कोई दूसरा रास्ता ही नहीं बचा. इसीलिए तो वो हमारे कदमों में आ गया. बिल्कुल सही फरमाया हुजूर. मुल्ला अहमद, इसे कहते हैं शतरंज की टेढ़ी चाल. हाथी, घोड़ा, ऊंट, वजीर तो मारे गए और हमने शह दे दिया शिवाजी राजे को. अब बहुत जल्दी मात भी होगी इंशाल्लाह.